हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहोत देवदर्शन करण्यासाठी. तर जेजुरी, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर आणि बऱ्याच काही ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर त्याच्या आधी आम्ही मळगंगा देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. तर हे मळगंगा देवीचं मंदिर निघोजमध्ये पारनेर तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. तर हे देवीचं मंदिर पण खूप छान आहे. तर इथे गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन खूप भारी झालं. आणि तर गाईज, या मंदिराची हिस्ट्री अशी आहे की या मंदिर जी देवी आहे तिच्या 3 बहिणी आहेत. त्या पूर्ण गावात त्या देवींचे 3 मंदिरं आहेत एकाच नावाने. तर आम्ही पहिल्या मंदिरात इथे दर्शन घेतलं. तिथे थोड्या वेळ बसलो आणि त्याच्यानंतर बाहेर पडलो. आणि कारण की आम्हाला पुढे पण अजून जायचं होतं म्हणून जास्त वेळ आम्ही तिथे टाईम स्पेंड केला नाही. तर इथे आलो आणि इथे अशी त्या मंदिराची प्रतिकृती होती, ती पण खूप छान होती. मंदिर असं खूप दिसायला पण खूप भारी आहे आणि निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे. तर सगळेजण फोटो काढले सगळ्यांचे मी. त्याच्यानंतर इथे अजून छोटे छोटे देव होते, त्यांचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत कुठे, तर तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे नक्कीच कळेल आम्ही कुठे चाललो. तर आम्ही आलेलो आहोत नेक्स्ट मळगंगा देवीच्या मंदिरात. तर हे तिथूनच, तर इथे मळगंगा देवीचं दर्शन इथे पण खूप छान झालं. तर इथे गर्दी नसल्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित क्लिप दाखवू शकते गाईज, कारण की गर्दी असल्यावर इथे खूप गर्दी असते. तर मळगंगा देवस्थान निघोज हे असं मंदिर आहे, हे गावातच मंदिर आहे. आणि इथे पण आसपास अशा दुकानं लागलेल्या होत्या, स्टॉल छोटे छोटे. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर इथलं पण दर्शन एकदम भारी आणि व्यवस्थित झालं. तर या मंदिराच्या साईडने अशी जी देव्यांच्या बहिणी होत्या, त्यांचे असे फोटो आणि त्यांची नावं लावलेली होते. तर मी तुम्हाला हळूहळू सगळं काही दाखवत आहे, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर ह्याची छोटीसं गाय आणि वासरू यांची पण मूर्तीचं आम्ही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मंदिर पूर्ण एक्सप्लोअर केलं आणि मंदिर हे खूपच छान आहे. तुम्ही आले इथे तर नक्की एकदा ह्या मंदिराला भेट द्या. तर मंदिर हे खूप मोठं पण नाही आणि खूप छोटं पण नाही आहे, मीडियमच मंदिर आहे. त्यानंतर परत एकदा देवाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग इथे थोडेसे फोटो काढले. आणि हे देवीची जी मूर्ती आहे ती पूर्ण चांदीची आहे. आणि इथे शूटिंग अलाउड असल्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित शूटिंग काढून दाखवलेलं आहे. आणि मी पण इथे खूप फोटो काढले. मग मी पंकज दादा आणि वहिनीचे फोटो काढले. त्याच्यानंतर आम्ही तर निघालेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी. तर आपण जिथे चाललेलो आहोत ना, तिथे एक घागरवरती येते गाईच. आणि ती जी घागरवरती येते ती म्हणजे यात्रेच्या दिवशीच येते इथे या पाण्याच्या मध्यभागी. आणि ती रात्रीच येते आणि यात्रेच्या दिवशी, आणि ते आपोआप सकाळपर्यंत गायब होऊन जाते. आणि ह्या दिवशी पूर्ण गावाचे लाईट बंद असतात. आणि जर कोणी इथे येऊन पाहिलं, म्हणजे खरं आहे की नाही असं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर देवी त्याच्यासोबत काहीतरी असं अशुभ घडतं असं मी पण ऐकलेलं आहे आणि हे खरं आहे. त्यानंतर आम्ही थर्ड मंदिरात आलो, श्री क्षेत्र मळगंगा देवस्थान निघोज. तर हे तिसरं मंदिर पण असं खूपच छान आहे. हे मंदिर थोडंसं मोठं आहे आणि याची हिस्ट्री अशी आहे की याला इथे जे रांजण खळगे आहे ना, ते असे देवीने तिच्या नखाने खांदलेले आहेत असं म्हणतात. तर इथं पण दर्शन गर्दी नसल्यामुळे सगळीकडे दर्शन भारी झालं. तर हे जे आहेत रांजण खळगे, तर हे असे देवीच्या नखाने खांदलेलं आहे. आणि याच्यात जे पाणी आहे हे सायंटिस्टने प्रूव्ह केलेलं आहे का याला एंडच नाही आहे, म्हणजे खूप खोलवर आहे हे. त्याच्यानंतर हे असं रामकुंड, म्हणजे इथे रामाने पण इथे स्नान केलेलं, हनुमान कुंड, सीताकुंड, सर्व देवांचे स्नान केलेले कुंड पण इथे दिसत असतील. त्याच्यानंतर आम्ही ब्रिजवर गेलो. ब्रिजवर गेल्यानंतर इथून मस्त असं रांजण खळगे दिसत होते. पलीकडनं ते धरण आहे त्याच्यामुळे ते पाणी कायम असतं, पण तरी कमी पाणी आहे. तर दिसतंय तुम्हाला काहीच पाणी किती भारी आहे. आणि असं सगळं हिरवं हिरवं शेवाळ झालेलं होतं. नंतर आम्ही एका डॅमवरती गेलो. तिथून मग आम्हाला जायचं होतं जेजुरीला. आणि मग इथे थोड्या वेळ आम्ही थांबलो डॅमपाशी. त्याच्यानंतर आम्ही फायनली जेजुरीमध्ये आलेलो आहोत.
फायनली आम्ही जेजुरीत आलो आणि मी डायरेक्ट जेजुरीत गेल्यावरच तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवलेली आहे. त्याच्यानंतर इथे दर्शन झालं. इथे खूप असा भंडाराच होता, कारण की जेजुरी म्हटल्यावर फक्त भंडाराच. आणि जेजुरीत जास्त गर्दी नसल्यामुळे इथे पण आमचं दर्शन एकदम भारी झालं. पण तरी लाईनला लागावंच लागलं, कारण की इथे थोडीफार गर्दी असणारच जेजुरी म्हटल्यावरती. तर लाईनला लागलो. लाईन खूप मोठी नव्हती आणि खूप छोटी पण नव्हती. भरपूर असे लोक पण जेजुरीला आलेले होते. तर गाईज, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक करा, शेअर करा. त्याच्यानंतर इथे जेजुरीचं दर्शन झालं. त्याच्यानंतर तिथेच शेजारी महादेवाचं मंदिर होतं. त्यात दर्शन झाल्यानंतर आम्ही तळी उचलली, एक तिथे उचलावी लागते तर ती. त्याच्यानंतर आम्ही आलो खाली, कारण की आम्हाला जायचं होतं दुसऱ्या जुन्या गडावरती. नवीन गड एवढा मोठा चढायला नाही आहे, बट जुना गड खूप चढायला आहे. आम्ही तिथनं निघालो आणि हा आहे नवीन गड. इथलं तर दर्शन गाईज झालं होतं. मग म्हटलं इथलं दर्शन झालं आहे, म्हटलं जुन्या गडावर आलो आम्ही. हा जुना गड आहे, तो खालून दिसत नाही, खूप चढावा लागतो. 9 लाख पायऱ्या आहेत, त्या आपल्याला चढाव्या लागतात. त्याच्या आधी म्हटलं थोडंसं स्नॅक वगैरे घेऊयात, तर इथे दुकानापाशी आम्ही थांबलोत आणि कुरकुरे, वेफर्स असं काहीतरी घेतलं आहे, कारण की गड चढायला आम्हाला खूप वेळ लागणार होता. 9 लाख पायऱ्या, खूप दमलो होतो. आणि फायनली गड आम्ही चढलेलो आहोत. तुम्हाला सांगू शकत नाही, मी खूप थकलेले आहे. गड चढल्यानंतर आम्हाला अंधार पडला होता आणि हा जुना गड म्हटल्यावर ते सगळं जुन्या प्रकारचंच आहे. आणि आम्ही असे बसलो होतो, कारण की गड चढून खूप थकलो होतो. आणि डायरेक्ट मी नेक्स्ट डेलाच व्हिडिओ काढलेला आहे, कारण की जेजुरीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो अक्कलकोट येथे. अक्कलकोटला गर्दी खूप होती, म्हणजे खूप गर्दी होती, कारण की गुरुवार होता. गुरुवार म्हटल्यावर अक्कलकोटला गर्दी असणारच. आणि अक्कलकोटला आल्यावर खूप छान मनी प्रसन्न वाटत होतं. तिथे असे स्टॉल होते, खूप सगळे दुकानं लागलेल्या होत्या, खायच्या, खेळण्याच्या आणि फुलांच्या हारांच्या. त्याच्यानंतर आलो. इथे दर्शनाची लाईन तुम्हाला दाखवत आहे, बघा गाईज स्क्रीनमध्ये किती मोठी दिसत आहे. आणि आम्ही त्याआधी फुलं घेतले. फुलं घेऊन झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत लाईनमध्ये. त्याच्या आधी इथे छोट्या छोट्या मूर्त्या दिसल्या स्वामींच्या, त्या पण खूप छान होत्या. तर हा आहे माझा भैयू दादा, तो पण खूप थांबला होता. ह्या वहिनी, त्या पण सगळेजण खूप थकलेलेच होते, कारण की काल गड चढलो होतो आम्ही. तर आम्ही आता लाईनमध्ये लागलो. लाईनमध्ये लागल्यानंतर फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर. तर इथे वडाचं झाड जे आहे ते पण खूप मोठं आहे. आणि इथे कॅमेरा अलाउड नव्हता, बट मी ते वाचलीच नाही. त्याच्या आधीच मी सगळी काही क्लिप काढून घेतली. आणि हे मंदिर खूप छान आहे, इथे आल्यावर एकदम भारी वाटतं. आणि इथे आमचं दर्शन झालं फायनली अक्कलकोटमध्ये. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला, तिथेच महाप्रसाद होता. आणि त्यानंतर वटवृक्ष झाडाचं दर्शन घेतलं. त्यानंतर हा रुद्राक्षाचा जो फोटो तुम्हाला दिसत असेल, तर तिथे पण आम्ही फोटो काढले, दर्शन घेतलं. त्यानंतर स्वामी बाबा इथे झोपायचे, ती गादी आहे, तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. सर्व ठिकाणी आम्ही व्यवस्थित दर्शन घेतले. त्याच्यानंतर मंदिर तुम्हाला दाखवते. खूप तसं मंदिर भारी आहे, तिथे खूप छान वाटत होतं. तर हा जो फोटो आहे, याला 4000 रुद्राक्ष वापरून बनवलेला आहे. तर सर्वजण असे तिथे मस्तपैकी बसले होते. मंदिर पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे आणि मंदिर खूपच भारी आहे. तुम्ही आले तर एकदा नक्की या. सो गाईज, अक्कलकोटचं दर्शन झालं. आता डायरेक्ट आलेलो आहोत पंढरपूरला. पंढरपूरला आल्यानंतर इथे दुकानं पण खूप होत्या, तर पंढरपूरचं पण दर्शन भारी झालं. त्याच्यानंतर आलो आम्ही तुळजापूर येथे. तुळजापूरला आलो. तुळजापूरला पण गर्दी खूप होती आणि तुळजापूरला ते गाभाऱ्याचं काम चालू असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. आणि तुळजापूरला मस्त अशा लाईटिंग्स लागलेल्या होत्या, तिथलं पण दर्शन आमचं असं व्यवस्थित झालं. आणि दुकानं पण खूप सगळ्या होत्या, गर्दी पण खूप होती. आणि गाईज, थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल. थँक्यू. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.